केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा आज मुंबई दौरा। सह्याद्री अतिथीगृहामध्ये सर्वपक्षीय नेत्यांसोबत बैठक घेणार। शहांच्या हस्ते महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश मुख्यालयाचं भूमिपूजन होणार। महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश मुख्यालयाखाली कोणतं रहस्य पुरलंय, शहांनी समजून घ्यावं। भाजपनं झटपट भूखंड पदरामध्ये पाडून घेतला। संजय राऊतांचं अमित शहांना पत्र। ठाकरेंच्या शिवसेनेचा आज मुंबईमध्ये निर्धार मिळावा। आदित्य ठाकरे मतदार याद्यांमधील घोळासंदर्भात बोलणार। राहुल गांधींप्रमाणे मतदार यादीतील घोळाचं सादरीकरण करणार। नेत्यांकडून वरळी डोमची पाहणी। निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद। मतदार याद्यांची देशभरात विशेष सखोल वेळ तपासणीबाबत आयोग पहिला टप्पा जाहीर करण्याची शक्यता। जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द, विशाल गोखलेंची माघार। जैन मुनींची भेट घेतल्यानंतर मोहोळांच्या गोखले कन्स्ट्रक्शनला सूचना, सूत्रांची माहिती। जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये धर्मादाय आयुक्तांनी 230 कोटी गोठवले। प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ट्रस्टीला 230 कोटी काढता येणार नाहीत, धर्मादाय आयुक्तांचे निर्देश। दोन्ही बाजूंनी व्यवहार रद्द न झाल्यास पुन्हा आंदोलन। आता दुसरा अंक सुरू, तिसरा अंक सुरू झाल्यास राजकीय जीवनाची चिरफाड करेल, दंगेकरांचा मोहोळांना इशारा। आमची लढाई अजूनही संपली नाही, जैन बोर्डिंगची संपूर्ण डील रद्द करावी। भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई झाली पाहिजे, जैन मुनी गुप्तीनंद महाराजांची मागणी। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी रमेश पाटलांचा रणजित निंबाळकरांना फोन। डॉक्टर महिलेला न्याय न मिळाल्यास तुम्ही फटके खाणार, रमेश पाटलांची निंबाळकरांना धमकी। उद्धव ठाकरे 5 ते 8 नोव्हेंबरच्या दरम्यान मराठवाडा दौऱ्यावर। नुकसानग्रस्तांना मदत मिळाली की नाही याचा आढावा घेणार। प्रत्येक दिवशी 5 ते 6 गावात जाऊन ठाकरे शेतकऱ्यांशी संवाद साधणार। अमरावतीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कबुतरांचे थवे सोयाबीन खात असल्याचं नुकसान। बाजार समितीकडून शेतकऱ्यांना शेतमाल ठेवण्याची व्यवस्था करून देण्याची मागणी।